लढा दिला आणि आज अखेर त्या लढ्याचं यश मिळाले. मोठ्या प्रमाणात आपलं नाशिकमध्ये स्वागत झालंय. कसं वाटतं या सगळ्या निर्णय? असं आहे की हा आमचा लढा हा 2-2.5 वर्षाचा नाही. जी स्थापना झाली तेव्हापासून आणि शिवसेना पक्षातून 18 आमदारांसहित या मंडल आयोगाच्या प्रश्नावरून मी शिवसेनेच्या बाहेर पडलो. तेव्हापासून हा माझा ओबीसीचा लढा सुरू आहे. पण त्याही अगोदर देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जनार्दन पाटील असतील, इकडचे पत्रकार पांडुरंगराव गायकवाड असतील, जे चव्हाण असतील, अनेक खैरे आहेत, अशा अनेक वेगवेगळे देशभरातले अनेक नेते त्यांनी जवळजवळ 50 सालापासून 40-50 वर्ष जे आहेत याचा पाठलाग केला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं जे कलम टाकलं त्याच्या अगोदर ओबीसीचा कलम टाकलेला आहे की ही ओबीसी लहान लहान घटकांमध्ये आहे, मागासवर्गीय, त्या सगळ्यांना आरक्षण मिळणं, मदत मिळणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी भारत सरकारनं आयोग नेमावा आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला ज्याप्रमाणे आरक्षण देतोय आपण संविधानामध्ये त्याप्रमाणे आरक्षण देण्यात यावं. पण आपल्याला सांगायचं आहे, पण 2-3 वर्ष सुद्धा त्या संदर्भामध्ये भारत सरकारनं निर्णय घेतला नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारमध्ये मंत्रिपदाचा जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये हिंदू कोड बिल वगैरे जे होतं त्याचबरोबर हा तिसरा आणखी एक मुद्दा होता की मी सांगून सुद्धा ओबीसीचा आयोग भारत सरकारनं नेमला नाही. ही लढाई तिथं गेली. तिथून ही लढाई सुरू झाली. कालेलकर कमिशन आलं. कमिशनने पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे हे मंजूर केलं. राष्ट्रपतींकडे गेल्यानंतर कालेलकर पलटले आणि परत दुसरं पत्र पाठवलं की जरी मी पाठवलं तरी मला मंजूर नाही. मग अशा प्रमाणे जे आयोग होत राहिले. शेवटी मंडल आयोग निर्माण झाला. त्याने अभ्यास केला आणि मग व्ही.पी. सिंग साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून तो आयोग आम्ही स्वीकारला असं जाहीर केलं. त्याचं मी स्वागत केल्यानंतरच शिवसेनेमध्ये आमची जरा खडाखडी सुरू झाली. नंतर मी बाहेर पडलो आणि काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये आलो, सामील झालो. आणि मग जालन्याला महात्मा फुले समता परिषदेची 1 लाख लोकांपेक्षा जास्त मोठी मीटिंग झाली. महिला पुरुष सगळे होते, कडक पुन्हामध्ये 6 तास. आणि तिथे आपण मागणी केली की मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करा. मी मंत्री होतो, पवार साहेब मुख्यमंत्री, विलासराव देशमुख, शिवाजीराव देशमुख असे अनेक मंत्री जे आहेत स्टेजवर होते. आणि त्यांनी सांगितलं मी महिन्यामध्ये करतो, 1 महिना. आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन पवार साहेबांचे आरक्षण 27% आरक्षण शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि राजकारणामध्ये आपल्याला दिले. 2010 मध्ये एक केस झाली, कृष्णमूर्ती केस म्हणून ती प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे ट्रिपल टेस्ट करा. आता ज्या वेळेला तो मंडल आयोग स्वीकारला त्यावेळेला सुद्धा यांची लोकसंख्या किती, यांना द्यायचा की नाही याच्यावरून मोठी लढाई झाली. आणि सुप्रीम कोर्टाच्या
9 न्यायाधीशाच्या खंडपीठानं ओबीसीचं आरक्षण मंजूर केलं. पण त्यानंतर सुद्धा स्कॉलरशिप द्यायची असेल, आणखीन काय द्यायचं असेल, ही अडचण येत गेली. सुमित्रा महाजन भाजपच्या नंतर सभापती झाल्या, लोकसभा अध्यक्ष झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली 16 लोकांची सांसदांची, खासदारांची कमिटी नेमली. त्यांनी सांगितलं की ओबीसीला फंड्स दिले पाहिजे, पण डाटा नाही, तो डाटा गोळा करा, असं त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं. दुसरी कमिटी झाली मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, चिदंबरम, पवार साहेब, अनेक मंत्री त्याच्यात. त्यांनी सुद्धा सांगितलं की दिली पाहिजे मदत, फंड्स दिले पाहिजे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला जसे दिल्लीतून फंड्स येतात तसे ओबीसीला आले पाहिजे, पण डाटा नाही. त्यांनी सुद्धा सांगितलं की हा डाटा आम्हाला द्या, सेन्सस कमिशन. मग मगाही सांगितल्याप्रमाणे कृष्णमूर्ती केस झाले. त्यांनी सांगितलं तुमची संख्या किती, तुमची ट्रिपल टेस्ट करा, अगोदर आदिवासी त्यांची पूर्तता करा, शेड्यूल कास्टची पूर्तता करा, उरलेलं तुम्हाला 27% वरती जायचं नाही. एम्पिरिकल डाटा जमा करा. समता परिषदेच्या वतीनं आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की 2011ला जी जनगणना सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ही जनगणना करण्यात यावी. सुप्रीम कोर्टाने ते केस दाखल करून दिले. त्या समीर भुजबळ नाशिकचे खासदार होते. मी त्यांना सांगितलं आपण कोर्टात लढू, तुम्ही खासदार झालात तर तुम्ही संसदेत लढा. त्यांनी पत्र तयार केलं. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. दोघांनी मिळून जे आहे, लालू प्रसाद यादव असेल, मायावती असेल, शरद यादव असेल, पवार साहेब असेल, हनुमंतय्या असेल, दक्षिण भारतातले अनेक नेते असतील, सगळ्यांना जे आहे त्यांच्याशी ते बोलले आणि शेवटी मंत्रिमंडळात ते मंजूर केलं. पवार साहेबांनी आग्रह धरल्यानंतर प्रणब मुखर्जींनी जाहीर केलं. पण सेन्सस कमिशनने जे करायला पाहिजे त्याच्याऐवजी त्यांनी ग्रामीण जे आहे त्याचं काम दिलं ग्रामविकास खात्याकडे, शहरी आहे त्याचं काम दिलं नगर विकास खात्याकडे. दोघांमध्ये फरक असा आहे, सेन्सस कमिशनचा कायदा आहे, चुकीची माहिती दिली तर 3 वर्ष सजा आहे. ठीक आहे, आम्ही म्हटलं आता दिलं तर दिलं. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आम्ही मागे घेतली, कारण आता होते 2016ला सगळा डाटा गोळा झाला आणि तो भाजप सरकारच्या हातात गेला. तेव्हापासून त्याच्या त्रुटी आहे, अमुक आहे, तमुक आहे, असं सगळं चाललं होतं. 2017मध्ये विकास गवळी यांनी केस मांडली खानविलकर साहेबांच्या कोर्टात. त्यांनी सांगितलं ट्रिपल टेस्ट यांची झाली नाही, त्यामुळे व्हायला. फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते. 2 वर्ष तर त्यांच्याही लक्षात आलं नाही, परंतु नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने अध्यादेश पास केला. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पत्र पाठवलं, त्याच्यामध्ये एम्पिरिकल डाटा नाही, तो तुम्हाला गोळा करावा. त्याची मागणी त्यांनी परत एकदा नीती आयोगाकडून सगळीकडे केली. पंकजा मुंडेंनी सुद्धा ती केली, पण त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये त्रुटी आहे. आणि त्यानंतर खासदारांच्या स्टँडिंग कमिटीमध्ये मात्र सांगितलं की त्रुटी सगळं संपलेलं आहे, फक्त 1% त्रुटी आहे. आमचं सरकार आलं, आम्ही सुद्धा मागणी केली, आम्हाला सुद्धा दिली नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की हा सगळा देशाचा प्रश्न आहे. 6-7 हजार कोटी रुपये खर्च झालेले आहे, हे देशाचे पैसे आहेत. काही त्रुटी असतील आम्ही दूर करू, पण प्रत्येक राज्याला आपला आपला डाटा देऊन टाका. मध्य प्रदेशमध्ये आम्हाला या, गुजरातला सगळ्यांना. सुप्रीम कोर्टाने विचारलं तुमची काय अडचण आहे. 2 दिवसांनी पुन्हा एकदा भारत सरकारचे वकील तिथे आले आणि त्यांनी स्टेटमेंट केलं की आमच्याकडे डाटा आहे, पण तो ओबीसीचा नाही. आम्ही अवाक झालो. आतापर्यंत आम्ही जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांना त्रुटी आहे. खासदारांच्या कमिटीला सांगितलं त्यांनी की आता 1% त्रुटी नाही, आणि आम्ही जेव्हा मागतो तेव्हा देत नाही.
सुप्रीम कोर्ट विचारतं तेव्हा सांगतात की ओबीसीचा नाहीच, आणि मग परत लढाई सुरू झाली. पुढे आता काय करायचं, आरक्षण आमचं थांबलं. तेवढ्यात करोना आला. या करोनामध्ये ही सगळी माहिती जमा करणं कठीण होतं. सगळ्यांनी ज्या मुखपट्ट्या लावल्या, लॉकडाऊनमध्ये सगळे बसलेले. भारत सरकारची जनगणना अजून सुद्धा सुरू झाली नाही. या करोना आम्हाला काही लोक विचारतात तुम्ही 2.5 वर्ष कुठे झाले. अरे 2.5 वर्ष तर आपण 2 वर्ष तर सगळे घरात बसलो होतो. नेरगुडे कमिशनरला आम्ही स्थापना केली, त्यांना या कमिशनचा अहवाल भाटिया कमिशनने सगळ्यांनी मदत केली. महाविकास, पण त्याही मदतीपेक्षा या राज्यातील मग महाविकास आघाडीचे ओबीसीच्या फ्रंट्स असतील, महात्मा फुले समता परिषद असेल, बीजेपीची फ्रंट असेल, कम्युनिस्ट वगैरे इतर लोकांच्या ज्या काही ओबीसी संघटना असतील, त्यांचा मी आभारी आहे की ते रस्त्यावर उतरला. आणि ते एक शक्ती जी आहे, एक रेटा जो आहे, हा मंत्रिमंडळ आणि आयोगाच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी उभा केला. आणि तो आयोगाने आम्हाला मागितलं, आम्ही इन्सिस्ट केलं तिथे भाटियांकडे जाऊन की तुम्हीच करताय, काम चांगलं असेल. पण सुप्रीम कोर्टामध्ये आमचा आयोग नाकारल्यानंतर हे सांगितलं की आता तुम्हाला आरक्षण नाही जोपर्यंत एम्पिरिकल डाटा नाही. तोच निर्णय 2 दिवसांनी मध्य प्रदेशला लागू झाला, ओडिशाला लागू झाला, अनेक राज्यांना लागू झाला. आणि मध्य प्रदेशने नंतर एका विशिष्ट पद्धतीने तो डाटा गोळा केला. तुषार मेहता त्यावेळेला भारत सरकारचे वकील मध्य प्रदेशच्या बाजूने उभे राहिले आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना मान्य केलं. आम्ही सांगितलं आपण त्याच रस्त्याने जाऊया, आणि जर त्यांना जर परवानगी मिळाली तर तेच काम आपण केलं तर आपल्याला परवानगी. मग त्यांनी आमच्याकडे माहिती मागितली. महाविकास आघाडीच्या यंत्रणेनं जे आहे सगळ्यांना कळवलं की त्यांनी जसं जे आहे मतदार यादी मधून प्रत्येक गावागावातून शोधून काढलं, तसं तुम्ही शोधा. दुर्दैवाने इथं काय झालं की ते करत असताना ती आयटी कंपनीने त्यांना नावं देऊन टाकली. हे पाटील म्हणजे मराठा, वाघ म्हणजे मराठा, गायकवाड म्हणजे मराठा, हे सगळे होळकर म्हणजे मराठा. पण ही सगळी आडनावं जी आहेत ही दलित समाजामध्ये सुद्धा आहे, ओबीसी मध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्रुटी निर्माण झाल्या. आणि पुन्हा एकदा आम्ही आलो त्या सिन्नरमध्ये 2 गावामध्ये ओबीसी सरपंच आणि पंच ओबीसी रिझर्वेशनचे निवडून आलेले आहेत, काम करतात. सध्या तिथे 0 आरक्षण दाखवले. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या समोर ही गोष्ट मांडली. त्यांनी सांगितलं की आता हे सगळं आपण परत जर करायला गेलो तर सुप्रीम कोर्टाची तारीख होती. महेश झगडे तिथे मेंबर होते त्या भाटिया कमिशनमध्ये. नरेश गीतेने त्यांना सपोर्ट केला आणि त्यांनी अनेक गोष्टी लावून दिल्या आणि त्याप्रमाणे तो रिपोर्ट तयार झाला. तो रिपोर्ट पुन्हा जो येताना जे आहे शिंदे आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं. मी फडणवीस साहेबांचा सुद्धा आणि शिंदे साहेबांचा सुद्धा आभार. शिंदे साहेब तर त्यावेळेला आमच्या मंत्रिमंडळात होते, पण फडणवीस साहेबांनी मी सांगितलं की तुम्ही मध्य प्रदेशच्या बाजूने जसं तुषार मेहता उभे राहिले भारत सरकारचे आणि मनविंदर सिंग यांना सुद्धा नाफडे साहेबांबरोबर बोलला. ते दिल्लीला गेले, त्यांनी चर्चा केली आणि त्यांना उभं भारत सरकारचा पाठिंबा त्यांनी मिळवला. म्हणून मी त्यांच्या आभार. महाविकास आघाडीनं बाकी सगळं काम केलेलं होतं, मांडायचं होतं, ते काल मांडण्यात आलं आणि त्याप्रमाणे जे आहे ते मंजूर झालं. जे 100% नाकारण्यात आलं होतं ते पहिल्यांदा आम्ही मिळवलं. पण याच्यामध्ये आम्ही 100% खुश नाही, आनंदित नाही.
याचं कारण मगाशी ज्या सांगितलं त्या त्रुटी ज्या आहेत त्या अहवालामध्ये आहेत. काही ठिकाणी जे आहे फक्त 10% ओबीसी आहे म्हणून सांगण्यात आलं. उदाहरणार्थ ठाण्यामध्ये राजाराम साळवे यांची कुणबी सेनाच कितीतरी मोठी आहे. आगरी आहे, कोळी आहे आणि झोपडपट्ट्यांमध्ये आणि काम करणारे, कष्टाचं काम करणारा एक तर दलित आहेत, मुसलमान आहेत किंवा ओबीसी आहेत. इतर राज्यातून आलेले जे आहेत मनियार असतील, सुतार असतील, कुरेशी असतील मुसलमानांमध्ये, हे सगळं ओबीसी आहे. त्यांची गणना करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे तो आकडा जो आहे शहरांमधला अतिशय कमी दाखवला जातो आहे. पण त्या आयोगाच्या अहवालामध्ये म्हटलं आहे जिथे एवढा लवकर हे सगळं जमा करणं शक्य नव्हतं, जिथे त्रुटी आहे, कमी दाखवला जातो आहे, त्या ठिकाणी राज्य सरकारनं निर्णय घेतला पाहिजे आणि परत एकदा त्याचा शहानिशा केला. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब नंतर समजा सांगलीमध्ये किंवा इतर कोल्हापूरमध्ये उदाहरणार्थ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब कमी आहे, समजा 15% आहे. मग 50% पर्यंत 25% जर उरले तर ओबीसीला ते 35% आहे. ते सुद्धा त्या अहवालामध्ये आहे. तर आमची ती मागणी राहणार आहे. आम्ही शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्याकडे जाऊन ती मागणी करतो, हे दुरुस्त करा. अशा प्रकारे ही मागणी, एक तर तो आकडा दुरुस्त करा, ओबीसीचं आरक्षण वाढ आणि त्याहीपेक्षा जे आहे मोदी साहेबांना, प्रधानमंत्री सन्माननीय मोदी साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की हा देशव्यापी प्रश्न आहे ओबीसीचा, एका राज्याचा नाही. आज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांना थोडासा दिलासा मिळाला. संपूर्ण दिलासा जर देशाला द्यायचा असेल तर भारत सरकारनेच निर्णय घेतले पाहिजे आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब सारखं ओबीसीना आरक्षण 27% देशव्यापी दिलं पाहिजे. म्हणजे हे सगळे प्रश्न जे आहेत हे दूर होतील. दिल्लीला एक ओबीसीचा मोठा मेळावा झाला. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यांपासून संघमित्रा मौर्य ज्या सांसद ज्यांनी जनगणनेची मागणी केली बीजेपीचे असून सुद्धा लोकसभेत आणि अनेक मंत्री, अनेक खासदार हजर होते आणि त्या ठिकाणी मी या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. मी देशव्यापी याचं मी नेतृत्व करणार की हा मुद्दा नाही. देशात तर मी ओबीसीसाठी सगळीकडे गेलेलो आहे, पुण्यालो आहे. जेवढं काही काम करायचं, जागृती करायचं मी केलेली आहे. पण यापुढे सुद्धा आमचं काम संपणार नाही. एक तर 27% आरक्षण आणि वारंवार जे आहे अडचणी निर्माण होतात त्याच्यावर जनगणना आता जी सुरू होणार आहे, ज्या बाबतीमध्ये राजनाथ सिंह यांनी 2018-19 मध्ये सांगितलं होतं की पुढच्या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना करू. आमचं म्हणणं आहे की आमची जनगणना करा. तुमच्या आता जी दशवार्षिक जनगणना असेल म्हणजे प्रश्न मिळेल. एकदा तर कळू द्या आम्ही आहोत किती. आम्ही म्हणतो 54%, कोण म्हणतो कमी. अरे आमचे कमी कसे झाले, बाकीच्यांचे वाढले, आमचेच कमी झाले सारखे. असं शक्य नाही. आणि म्हणून ही जनगणना झाली पाहिजे, आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. यासाठी साहजिकच आहे 8 तारखेला पण तालकटोरा स्टेडियम आणि कुठेतरी दिल्लीमध्ये अख्ख्या देशवासियांचा मेळावा आहे आणि जाऊन तिथे सुद्धा मी माझी मतं मांडणार आहे. काही म्हणायचं नाही, पण त्यांना कल्पना आहे की करोना काळामध्ये आपण सगळेच घरात बसलेलो होतो. माणसं कशी वाचवायची हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यावेळेला आम्ही ओबीसी जर करत बसलो असतो तर लोकांनी आम्हाला वेळेत काढलं असतं की इथे माणसं मरतात, लाखो माणसं करोनानं ॲडमिट आहेत, ऑक्सिजन मिळत नाही आणि तुमचं काय चाललं, काय करणार होतो. सगळेच घरात बसले. पण ठीक आहे,
त्यांनी या शेवटचं जे काही आम्हाला सहकार्य केलं याच्यापुढे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं म्हणून त्यांनी जे काय बोलतील ते आम्हाला मंजूर आहे. काही साहेब आता त्यांचं श्रेय आहे, हे भाटिया कमिशनचं श्रेय आहे, महाविकास आघाडीचं आहे, भाजपचं आहे, महात्मा फुले समता परिषदेचं आहे, कम्युनिस्टांचं आहे, लाल बावट्याचं आहे, ते काय म्हणतात ते समाजवादी पक्षाचं आहे. सगळ्यांचं हे श्रेय आहे. जे रस्त्यावर उतरले ओबीसीच्या आरक्षणासाठी मोर्चाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून हरी नरके साहेबांसारखे त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. साहेब आता मध्य प्रदेशने सुद्धा त्याच्या कमिशनने दिलेला आहे, त्या गाईडलाईनने झालेला आकडा आहे, याच्यामध्ये 6% असेच वाढवून द्यावे असं मध्य प्रदेशच्या आयोगाने म्हटलं, ते या आयोगाने नाही म्हटलं. आणि म्हणून दबाव आणला गेला असेल आणि अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या पलीकडून झालेल्या आहेत की ज्यामुळे जे आहे आरक्षण कमी दाखवलं गेलेलं आहे. एक आमची मागणी एक तर दिल्लीत जाऊन या ज्या जाहीरसभा आहेत त्याच्यामध्ये भारत सरकारला विनंती करणं, आग्रह धरणं, सर्व पक्षीय आग्रह धरणं आणि महाराष्ट्रामध्ये या भाटिया कमिशनमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्रुटी आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस ह्या दोघांना भेटणं आणि ते काम करून घेणं हे आता आमचं पुढचं काम करणार. साहेब असं आहे की अगोदर महाराष्ट्राचं आरक्षण त्यांनी रद्द केलं, मग मध्य प्रदेशचं आरक्षण रद्द केलं, मग मध्य प्रदेशला सुद्धा जे आहे हा अडचण निर्माण झाल्यानंतर शिवराज चव्हाण त्यावेळेचे त्यांचे आताचे सुद्धा मुख्यमंत्री त्यांनी पर्सनली लक्ष घालून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून तो सगळा आयोग नंतर तयार केला आणि त्यावेळेला अर्थातच समीर भुजबळ तिथे होतेच, त्यांनी वेगवेगळे वकील देण्याच्यापासून सगळं काम केलं. आता सुद्धा जे आहे त्या बाबतीमध्ये सातत्यानं दिल्लीत बसायचं, वकिलांना गाठायचं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे हे आमचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांच्याशी चर्चा करणं. निश्चितपणे जे आहे त्यांनी खूप कष्ट घेतले, ते मान्य करणं. ठीक आहे. आता या आपल्या ओबीसीच्या निकालाच्या अगोदर जी केस झाली मुख्य न्यायाधीशांकडं हे आपल्याला कळतं. मी या दोन्ही केसेसच्या आर्ग्युमेंट्स प्रत्येक क्षणाच्या ऐकल्या नीट आणि मी काल सांगितलं की एवढे प्रश्न निर्माण झाले. जर तो संजय दत्तला हे सांगितलं त्याने जसं ते मुन्नाभाईमध्ये म्हटलं की हा केमिकल लोचा हो गया तसा हा कानूनी लोचा तयार झालेला आहे. कारण कायद्यामध्ये सांगितलं की 2/3 दुसऱ्या पक्षामध्ये तुम्हाला जाता येईल, हे गेले नाही, गट निर्माण केला. मग दुसरा प्रश्न आहे की बा पक्षांतर्गत आवाज उठवायला कोणाची हरकत आहे, गट निर्माण करायला कोणाची हरकत आहे, तिथे पक्षांतर कायदाच लागू होत नाही. शिंदे साहेबांच्या वकील हरीश साळवेंचं म्हणणं, शिवसेनेच्या वकिलांचं म्हणणं आहे, कपिल सिब्बल साहेब आणि मनोज सिंग. कुठेतरी बसून मिटिंग घेऊन नेता निवडता येतो का, पत्र देता येतं का, त्याच्यासाठी तुम्हाला मिटिंगला बोलवलं होतं, व्हीप काढला होता, तिथे तुम्ही का हजर राहिलात नाही, तिथे हजर राहून नेता बदलायचा होता, ते तुम्ही का केलं नाही, तुम्ही व्हीपचा अवमान केला. म्हणून तुमचं जे सदस्यत्व जे रद्द केलं पाहिजे. 16 आमदारांचं जे आहे त्यांचा डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय जो आहे झिरवळ साहेबांकडे उपाध्यक्षाकडे होता, तो प्रलंबित ठेवण्यात आला. मग त्याच्यानंतर बाकीच्या घटना कशा पुढे जाऊ शकतात, मग तेच लोक इतर मतदानामध्ये कसे भाग घेऊ शकतात. तर अशा रीतीनं अनेक प्रश्न जे आहेत पक्षनेता विधानमंडळाचा कोणी नेमायचा, पक्षाच्या अध्यक्षाने नेमायचा का फक्त आमदाराने नेमायचा. आणि मग फक्त आमदारानेच जर नेमायचं तर पक्षाच्या अध्यक्षाचं काम काय.
मग त्याने फक्त आमदारांना निवडूनच द्यायचं? त्याच्या मताची काही किंमत आहे की नाही? मतदार कोणाचे होते? त्या पक्षाच्या अध्यक्षाचे होते, ज्याच्यामुळे तुम्ही निवडून आला. हे असे सगळे प्रश्न निर्माण झाल्यानंतर साहजिकच जे आहेत, जे आयुष्यभर अनेक केसेस ज्यांनी ऐकल्या, लढले, निर्णय दिला, त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्या मुख्य न्यायाधीश आणि दुसरे 2 न्यायाधीश सन्माननीय यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, तुम्हाला जे काय म्हणायचं ते सबमिट करा. कदाचित आम्हाला आणखी मोठं घटनापीठ निर्माण करावं लागेल, कारण याच्यामध्ये अनेक प्रश्नांची गुंतागुंत झालेली आहे. आणि त्याला त्यांनी 1 ऑगस्ट दिलेलं आहे. बघूया या लढाईमध्ये कायद्याच्या लढत, मैदानाच्या लढाईत कोण जिंकेल हा पुढचा भाग, पण कायद्याच्या लढाईत काय निकाल लागतो आज सांगणं कठीण आहे. मी मागे याच्या संदर्भात बोललो. मग नॅशनल हेराल्ड आणि सगळी सांगतात की जे काही निर्माण केलं ते सोनिया गांधींच्या आजी सासऱ्याने, मला शब्द बरोबर असतो, पंडित नेहरूंनी निर्माण केलं. त्यावेळेच्या काँग्रेस नेत्यांनी सगळं निर्माण, त्यावेळेच्या प्रश्नांसाठी, स्वातंत्र्यापासून जे जे काही प्रश्न, आणि तिथं हीच मंडळी होती आणि त्यांचाच तो ट्रस्ट आहे. तिथे BJPचे किंवा इतर पक्षाचे लोक जे गेले त्यांनी काही निर्णय घेतले, त्यांच्या त्या काही निर्णयांवर त्यांनी भर ठेवला. खरं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मला तरी ही गोष्ट आवडली नाही. एक तर ते त्यांच्या पक्षाने त्यांच्या नातेवाईकांनी निर्माण केलेला हा ट्रस्ट आणि सगळा व्यवहार आहे. दुसरं सोनिया गांधी जे आहे, नाही म्हटलं तरी 10 वर्ष सरकार, भारत सरकारमध्ये काही UPAच्या प्रमुख होत्या. काही म्हटलं तरी काही व्याधींनी त्या आजारी आहे. अशा वेळेला असा त्रास देणं कितपत योग्य आहे याचा विचार जो आहे सर्व संबंधितांनी करा अशी माझी. नाशिक जिल्ह्यात तिथे दारूखाना आणि तिथे या गाड्यांच्या, जुन्या गाड्यांच्या चेसेस विकल्या जातात. चेसेस सांगा, ते आम्ही स्वस्तात विकत घेतले आणि तिकडे देऊन टाकले आणि त्याच्यावर फाळ्या टाकल्या आणि पूल तयार केले. असे अनेक साखर त्याला म्हणतो ते आम्ही टेम्पररी सुरू केले होते. असे काही काही वेळेला आपण शिवसेनेचे लोक किंवा इतर लोक सुद्धा काही करतात. पण शासनातर्फे जे आहे त्याच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. याचा अर्थ आतापर्यंतच्या आमदारांनी काही लक्ष दिलं नाही अशा तरी